सोलापूरच्या फटाटेवाडी इथे ऊसाच्या शेतीला भीषण आग लागल्याची बातमी आहे। भीषण आगीमध्ये 15 ते 20 एकरावरचा ऊस जळून खाक झालाय आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते। ही दृश्य आपण बघतोय। गावकऱ्यांच्या आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सध्या आग आटोक्यात आणली गेलेली आहे। या आगीमुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान निश्चित झालंय। तात्काळ या ठिकाणचे पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करतात। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून। अनिकेत, नेमकं काय घडलं होतं? मोठ्या प्रमाणावर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नक्कीच रिद्धी, आपण जर पाहायला गेलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फटाटेवाडी एक मोठं गाव आहे आणि या गावातील मोठ्या प्रमाणात 15 एकर ऊस जो आहे तो भीषण आगीमध्ये जो आहे तो जळून खाक झाल्याचं चित्र दिसतंय। शॉर्ट सर्किटमुळे जरी आग लागली असली तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। वेळेप्रसंगी जे आहे ते अग्निशामक दलाच्या मदतीने जे आहेत ती आग जी आहे ते आटोक्यात आणण्यात आली होती। मात्र शेतकऱ्याला ऊसाचे मोठे नुकसान जे आहे ते पाहायला मिळत आहे। प्रशासनाने देखील दखल घेऊन पंचनामे जे आहे ते करून मदत देण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते। त्यामुळे फटाटेवाडीमधील 15 ते 20 एकर ऊस जो आहे तो जळून खाक झाल्याचं चित्र दिसतंय रिद्धी। जी, धन्यवाद अनिकेत दिलेल्या माहितीसाठी।